कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही, पर वरदान नहीं मांगूंगा, हो कुछ पर हार नहीं मानूंगा, हार नहीं मान. बऱ्याच जणांना वाटलं की मला थांबवलं तर मी थांबेल, पण नाही. अरे ये तो जाकी है, अभी तो बहुत कुछ बाकी. की मला काय हवं त्याच्यापेक्षा विठ्ठलाला माहिती याला काय द्यावं. मात्र संजय केनेकर यांच्यावर वारंवार भाजप अन्याय करतो. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटाता, नया गीत गाता, नया गीत गाता. राजा विठ्ठलानं बऱ्याच जणांच्या राजकीय आत्महत्या थांबवल्या. हे विसरता कामा नये. राजकीय आत्महत्या. मग नमस्कार, मी निर्घोष संगीता त्रिभुवन एनआरटी न्यूजच्या विशेष पॉडकास्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेने उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. अर्थातच ही कविता ऐकल्यानंतर तुम्हाला समजलं असेल आजच्या विशेष पॉडकास्ट मध्ये कोण आहेत. तर अर्थातच ज्यांनी खरं तर हिंदुत्वाचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला ते कट्टर हिंदुत्ववादी आहे. सोबतच भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, अर्थातच माजी आमदार संजयजी केनेकर. केनेकर साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं एनआरटी न्यूज मध्ये. नमस्कार. तर सुरुवात केली मी विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पुढची ओळ मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. खर तर छाटले पंख जरी, पुढचं काय सांगावं त्याचे विपर्यास होऊ नये. कारण काय होतंय, जेव्हा ज्या आत्मविश्वासाने सामाजिक व्रत घेऊन मी निघालो, ते व्रत काही एखाद्या पदाची आशयासाठी नाहीये. मला माझ्याकडे जे बघितलं जातं, मी एक व्रत घेऊन निघालेलो आहे हिंदुत्वाचं. निश्चितच आमच्यावर आक्रमताने राज्य केले आणि त्यांच्याच निशाण्या आजही बाकी आहे या महाराष्ट्रावर, मराठवाड्यावर. आणि मला संधी मिळाली 13 महिन्याची आमदारकीची. त्यामध्ये खरं तर हिंदुत्वाच्या विषयातून संवर्धन, मंदिरांचं, पौराणिक संस्कृतीचं आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेल्या वैचारिक वारसेचं संवर्धन करण्यासाठी मी निघालोय. निश्चितपणे आमची पाळमुळं ती आहे आणि त्यामुळं हा चाललंय. बऱ्याच जणांना वाटलं की मला थांबवलं तर मी थांबेल, पण नाही. माझं व्रत आहे. मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचे सर्वोच्च नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय, स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी, स्वर्गीय गोळवळकर गुरुजी, स्वर्गीय अटलजी यांच्या वैचारिक संस्कृतीचा वारसा घेऊन मी हिंदुत्वाचं आणि खऱ्या अर्थानं राजकीय म्हणून सामाजिक परिवर्तनाचं कामास निघालेलं आहे. खरं तर आपण जर पाहिलं तर भाजपामध्ये एकनिष्ठ म्हटलं तर अर्थातच संजय केनेकर यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी येतं. म्हणजे तुम्ही तरुण वयापासून भाजपामध्ये त्या ठिकाणी काम करतात आणि बरंच काम केल्यानंतर तुम्हाला कुठे तुमच्या कामाची चांगल्या पद्धतीने पोच होती पक्षाकडून जायला. मात्र फार कमी वेळ तुम्हाला त्या ठिकाणी आमदारकी, त्या ठिकाणी कार्यभार त्या ठिकाणी तुम्हाला पाहावा लागला. असं वाटलं की अजून जास्त वेळ तुम्हाला आमदारकी असायला हवी. हे बघा, खर तर आमदारकी एक साधन आहे, माझं साध्य नाहीये. एकनिष्ठता, प्रामाणिकता, समर्पण पक्षाच्या विचाराच्या बाबतीचं एक ब्रँड आहे मी त्याचं, निश्चितपणे. आणि मी काही एका छोट्याशा पदाकरता मी त्यावर नाहीये. आणि आमची एक खरं तर वैचारिकची अधिष्ठानच जे आमचं आहे. लक्ष्य हमारा सिंहासन चढ़ते जाना ये नहीं है, लक्ष्य हमारा नहीं है सिर्फ सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लेके आगे बढ़ते जाना, आगे बढ़ते जाना ही भूमिका आहे. आणि त्या भूमिकेतून मला काय मिळालं, पण मला जेव्हा ज्यावेळेस काही मिळालं किंवा माझ्या प्रवासात मी किती जणांना बरोबर घेऊन समाजाप्रती काय काम केलं, या भूमिकेत राहून मी काम करतो. खरं तर ती जी कविता होती तुम्ही व्हॉट्सअप स्टेटसला ठेवली होती, सोशल मीडियावर शेअर केली होती, हे तुमचा भाजपाच्या नेत्यांना इशारा होता त्यावेळेस? नाही, विरोधक. त्याच्या विरोधक. बऱ्याच जणांना वाटलं की माझा कॉन्फिडन्स कुठंतरी कमी करण्यात आला, माझा आत्मविश्वास
संपवण्याचं काम कुठंतरी करण्यात आलं, पण ते त्यांच्या आभास होता. माझा प्रवास फार मोठा आहे, त्यामुळे छोट्याशा प्रवासामध्ये लोकांना बरंच वाटलं. माझ्या विरोधकांना, जे जे माझ्या बाबतीत विरोधक असतील त्यांना दिलेले, आणि एक खरं तर माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना मी एक कॉन्फिडन्स लेवल वाढला पाहिजे या भूमिकेतला माणूस आहे मी. आणि मी कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्यापणाचा माणूस आहे. आणि त्यामुळं एक तर मी माझा कॉन्फिडन्स वाढवत असतो माझ्या वैचारिक अधिष्ठानातून, आणि माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करत असतो. आणि त्यामुळे ही एक विरोधकांना चेतावनी आहे, अरे ये तो झाकी है, अभी तो बहुत कुछ बाकी है. खरं विधान परिषदेच्या निवडणुका आता अवघ्या तोंडावर आलेल्या आहेत. या ठिकाणी सगळ्या तारखा या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. बीजेपीमध्ये महायुतीमध्ये जर खरं तर या ठिकाणी भाजपाला उमेदवारी मिळाली तर अर्थातच संजय केनेकर यांचं नाव देखील त्या ठिकाणी आघाडीवर आहे. पक्षाने संधी दिली पाहिजे, एकनिष्ठतेची पुन्हा एक खरी पोचपावती तुम्हाला मिळावी अशी अपेक्षा. खरं तर देव ना अथवा ना देव त्यापासून काही अडलेलं नाहीये. विषय माझा विठ्ठल बसलेला आहे मुख्यमंत्री पदावर, देवेंद्र हा मला ते ब्रँड महत्वाचं आहे. बस ती ऊर्जा आपोआप येते माझ्यावर, आमदारकी असो नसो ती ऊर्जा मला मिळालेली आहे आणि ताकद आहे. त्यामुळे मला आमदारकीचं असल्यावर नाही, मी आमदारकी नसली तरी ती ऊर्जा माझ्या पाठीशी. खरं तर ज्यावेळेस तुमचा आमदारकीचा कार्यकाळ त्या ठिकाणी संपला आणि सभागृहात देखील फडणवीस यांनी खरं तुमचं खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या शब्दांमध्ये वर्णन त्या ठिकाणी केलेलं होतं. संजय केनेकर कोण आहेत खरं तर त्या भाषणामध्ये खरं संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी दिसलं. तुम्ही आता विठ्ठल म्हणून त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला. जेव्हा आपण आपल्या विठ्ठलाकडे जातो तेव्हा हक्काने आपण त्याला सांगतो की तेव्हा मला हे हवं आहे. तुमच्या विठ्ठलाकडे तुम्ही मागणी करणार? हे बघा, विठ्ठल असं आहे की मला काय हवं त्याच्यापेक्षा विठ्ठलाला माहिती याला काय द्यावं. ही भूमिका मला विश्वासानं माझ्या विठ्ठलाकडे माहिती आहे. मला काय हवं पण याला काय द्यावं ही भूमिका त्यांची जी आहे ती फार दूरदृष्टीची आहे, आणि त्या भूमिकेतूनच ते माझ्याकडे बघतात. बरं, खरं तर केनेकर साहेब, मला अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारायचा आणि मला विश्वास आहे की या प्रश्नाचं तुम्ही खरं तर खूप बेधडकपणे त्या ठिकाणी उत्तर देणार आहे. एकनिष्ठतेपणे तुम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे. खरं तर झिरो पासून तुम्ही राजकारणामध्ये त्या ठिकाणी आले. आतापर्यंत संजय केनेकर यांच्यासोबत काम करणारे तुमच्याच पक्षातील अनेक नेत्यांना खरं तर मोठ्या पदावर त्या ठिकाणी गेलेले आहेत, आमदारकी मिळाले, अनेकांना खासदार त्या ठिकाणी मिळाले. मात्र संजय केनेकर यांच्यावर वारंवार भाजप अन्याय करतो आणि मला याचं स्पष्टपणे मत मला तुमच्याकडून हवं. हे बघा, मी भारतीय जनता पार्टीने अन्याय केला असं म्हणणारच. परिस्थितीने मी मागे राहिलो. परिस्थितीने बऱ्याच जणांच्या मनस्थिती बदलतात, स्थानिक पातळीवर बदलतात, वरच्या पातळीवर बदलतात. त्याचा अर्थ कोणी मुद्देशून माझ्यावर अन्याय करत असेल असं मला वाटत नाही, पण परिस्थितीने केलेला बऱ्याच वेळेचा अन्याय, पण तो कार्यकर्ता म्हणून तो त्या संघर्षात राहिलं पाहिजे. आणि माझी नेहमीची भूमिका आहे, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटाता नया गीत गाता, नया गीत गाता. या भूमिकेनं चालणारा व्यक्ती. ही परिस्थिती सुधारेल असं वाटतं तुमच्या? अरे निश्चित निश्चित येणाऱ्या काळातला नेता आहे मी. तो माझा आत्मविश्वास कोणी मारू शकत नाही. खरं तर आपण आता सध्या विधान परिषदेची निवडणूक या ठिकाणी सुरू झालेली आहे, तारखा जाहीर झालेल्या आहेत. मात्र या ठिकाणी शिवसेना दावा ठोकते की या मतदारसंघामध्ये आम्हाला उमेदवारी दिली गेली पाहिजे. हा अट्टहास कितपत योग्य वाटतो तुम्हाला या ठिकाणी? चला, जिवंत राहण्यासाठी ठीक आहे, परंतु मला माझ्या भूतवरच्या कार्यकर्त्याची आठवण होती. या महायुतीला जो विजय मिळाला त्याच्या सिंहाचा वाटा माझ्या भारतीय जनता पार्टीच्या भूतवरच्या कार्यकर्त्याचा आहे. भारतीय जनता पार्टीच्या बूथवरच्या कार्यकर्त्याने जी मेहनत केली त्यातून महायुतीला खऱ्या अर्थाने विजय मिळाला. त्याच्यात शिवसेनेलाही तारण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या बूथवरच्या कार्यकर्त्यानं केलं, आणि त्यामुळे जो फायदा खऱ्या अर्थानं शिवसेनेला भारतीय जनता पार्टीकडनं झाला तो नजरअंदाज करता येणार नाही.
आणि तो फायदा देऊनही भारतीय जनता पार्टी बहुमतात सर्वात जास्त या मतदारसंघात राहिलेली आहे. आणि जिथं भारतीय जनता पार्टीचा कौल जनतेचा भारतीय जनता पार्टीकडे आहे, त्या जनतेच्या कौलाचा अपमान करणं हे काही योग्य नाहीये. म्हणून ही मागणी आहे कार्यकर्त्यांची. वाटतं इथली जागा बीजेपीलाच मिळाली पाहिजे. हे बघा, कार्यकर्त्याच्या जनतेच्या मानसिकतेतून ती जागा बीजेपीला यावी ही भावना सदोगतीत या नागरिकांमध्ये आहे. परंतु परिस्थितीने काय राजकारण अंगडाई घेईल ते सांगता नाही. खर तर बाळासाहेब ठाकरे असताना त्यांचा सगळ्यात आवडतीचं शहर छत्रपती संभाजीनगर होता. अर्थात शिवसेनेचा बालेकिल्ला संभाजीनगर शहर होतं. मात्र आता शिवसेना ही शहरामध्ये 3 नंबरला आहे. बरोबर आहे ना. ही परिस्थिती कशामुळे आली असेल, काय वाटतं तुम्हाला? खर तर ज्या शिवसेनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वसाधारण माणसाचा आधाराचा होता, हिंदुत्वाचा होता, मातीत गाडलं यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार. मौलाना बरोबर पंक्तीत बसणारे हे लोक राम मंदिरला विरोध करतात. वीर सावरकरांच्या बाबतीत चुकीचं बोलल्या जातं. स्वामी समर्थांबद्दल जे चुकीचं बोलतात त्यांच्या पंक्तीत बसतात. म्हणजे हिंदुत्वाला सगळीकडून संपुष्टात आणायचं, संपवायचं ही भूमिका जर तुमची इतकी मोठी असेल, बाळासाहेबांना किती वरती वेदना होत असते हे लक्षात नाही घेतलं. लोक माफ नाही करत, लोकांनी साफ केलं. त्याच्या अर्थानं घ्या, लोकांनी माफ केलं नाही, साफ केलं. आणि ते चित्र आज तुम्ही बघताय महाराष्ट्रात. तरी पण म्हणजे संभाजीनगर शहरामध्ये किंवा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेना हा 3 नंबरवर आहे, तरी पण उमेदवारीचा हट्ट कशासाठी? अरे कसं आहे, शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष जिवंत ठेवणं, प्रत्येकाला आपला पक्ष विस्तारित करण्याच्या भूमिकेतून कुठंतरी आपण जिवंत राहावं हे आहे. आता जर प्रखरपणे मी बोलत असतो कार्यकर्ता म्हणून, माझ्या विठ्ठलानं बऱ्याच जणांच्या राजकीय आत्महत्या थांबवल्या, हे विसरता कामा नये. राजकीय आत्महत्या मग थांबवल्या नाही तर स्वतःचा कडेलोट करून घ्यावा लागला असता काही जणांना. पण हा व्यक्ती इतक्या मोठ्या मनाचा आहे देवेंद्रजी फडणवीस, स्वतः वनवासाला गेला, पादुका भरताच्या. हे काही सोपं नाहीये. तो काळ त्यांनी केला. खरं तर तुमचे विठ्ठल देवेंद्र फडणवीस मधल्या काळामध्ये खरं तर तो मुद्दा खूप गाजला की देवेंद्र फडणवीसांची आई बहीण काढण्यात आली आणि ते आताच मनोज जरांगे पाटील यांनी काढले. या क्षणाला देखील ते वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर कायम आरोप करत असतात, खालच्या पातळीवर त्या ठिकाणी बोलत असतात. काय वाटतं, राग येत नाही या गोष्टींचा की हे जरा अति होत आहे म्हणून? हे बघा, राजकारणात कोणत्या गोष्टीने फायदा मिळेल त्यांचा जुना चित्रपट त्यांनी परत काढला होता. आता त्यांनी उपोषण संपवलं. सरकार काही त्यांच्या विरोधात नाही आणि किंवा मराठा समाजाच्या विरोधात नाही, परंतु त्यांचा पहिला पिक्चर हिट ठरला त्यांच्या स्टोरीचा. पण नंतर कळलं जनतेला की या स्टोरीत दम नव्हता. ही स्टोरी होती आणि पिक्चर होता. वास्तवात चित्र वेगळं आहे. मराठा समाजाबद्दलची संवेदनशीलता जितकी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्यामध्ये होती, 50 वर्ष कोणत्या मुख्यमंत्र्यामध्ये नव्हती, हे लक्षात घेण्यासारखं आहे. आता तोच पिक्चर जुना बाजारात आणून परत चालवलं तर चालणार नाही. त्यामुळे कुठंतरी वारंवार देवेंद्रजीला व्हिलन करायचं लोकांपुढं एखाद्या विशिष्ट समाजासाठी, ते शक्य नाहीये. उलट आहे, देवेंद्रजी या सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय द्यायच्या भूमिकेत हिरो आहे.
परंतु कोणाला तरी विलन करून आपण हिरो होण्याची भूमिका जर घेत असाल तर त्याला नाईलाज आहे. आणि मी त्यांना विनंती करतो, हा महाराष्ट्र ज्या प्रगतीपथावर देवेंद्रजीने नेला, त्या प्रगतीपथावर देवेंद्रजी नेताना तुम्ही त्याच्यात सहभाग नोंदवा, सहकार्य करा. या महाराष्ट्रामध्ये सामाजिक शांतता, अराजकता न माजवता हा महाराष्ट्र ज्या प्रगतीने विकासाकडे जात आहे, त्या विकासाचे खऱ्या अर्थाने तुम्ही रथाचे चाक व्हा. जरांगे बद्दल आमची खऱ्या अर्थानं द्वेष भावना कधीच नव्हती आणि राहणारही नाहीये. पण जे तुम्ही दर्शवतात, जे नेरेटिव्ह सेट करतात, चुकीचा भास निर्माण करतात, ते नका करू. या महाराष्ट्राच्या कुठंतरी अधोगतीच्या याच्यात ते सामील हो. त्यामुळे त्या प्रगतीसाठी तुम्ही जे काही करता येईल ते करा. खरं संभाजीनगरामध्ये मधल्या काळामध्ये एक फार मोठी घडामोड घडली. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल हे फार मोठ्या गुन्ह्यातील ज्या ठिकाणी आरोपीला या ठिकाणी आसरा या ठिकाणी दिलेला होता. कसं पाहता या ठिकाणी की आपल्या शहरामध्ये अशा मोठ्या घडामोडी या ठिकाणी घडतात, आरोपीला या ठिकाणी आधार दिला जातोय, वाटतंय की हे प्रकरण जरा जास्त मोठं आहे म्हणून? नवल नाही त्यात काही. जेव्हापासून या राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस पासून यांची पानं उघडायला लागली, कळायला लागली. काँग्रेसच्या काळात, राष्ट्रवादीच्या काळात कोणी हिंमत करत नव्हतं यांच्याकडे बघायची. यांच्या घरात घुसून आम्ही जे जे चुकीचं काम करतो त्यांना वडून काढण्याचं काम चालू आहे म्हणून सगळं उघडे पडतंय. या राज्यात हे होतंय म्हणून हे उघडे पडताय. मोठी गुन्हेगारी या मराठवाड्यात आहे आणि ते खऱ्या अर्थानं जे जिहादी डोकं वर काढताय त्यांना ठेचायचं काम मुख्यमंत्री देवेंद्रजी करताय. मग ते खरं तर गोमांस तस्करीच्या बाबतीत असो, गोहत्या करणाऱ्यांच्या बाबतीत असो, लव जिहादच्या बाबतीत असो, नशेच्या गोळ्या सप्लाय करण्याच्या बाबतीत असो, हे मोठं रॅकेट आहे. आणि त्या रॅकेटले अर्धे लोक खऱ्या अर्थाने त्यांच्या वसाहतीतून निवडून आलेले आहे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची लोक निवडून आलेली, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार? यांना तर भुईसपाट करण्याचं ठामच ठरवलेलं आहे. देवेंद्रजी प्रदर्शित हिंदुत्व नाहीये, पण जनामनातल्या हृदयातलं हिंदुत्व आहे देवेंद्रजी. त्यामुळे देवेंद्रजी करतात ते ठोस आणि मुळासकट करतात. खरं लव्ह जिहादचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. जर आपण आता नाशिकचं प्रकरण जर पाहिलं तर 200-250 मुली या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी लव्ह जिहादचं त्या ठिकाणी प्रकरण झालं आहे. सोबतच त्या मुस्लिम मुलानं कमीत कमी ह्या महिलांचे असलेले व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह होते. हा प्रकार खरं तर खूप गंभीर आहे आणि अशा प्रकारे नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अशी जागोजागी बऱ्याच ठिकाणी असू शकतात. याच्यावर कायमस्वरूपी आळा बसू शकतो. खरं तर तुम्ही फार दूरवर गेले नाशिककडे. या मराठवाड्यामध्ये, या संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर रोजगारीच्या नावानं किती गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले मुलं आज काम करताय आणि मोठमोठ्या जागी काम करताय. काय सांगावं तुम्हाला, कोणाकोणाचे ठेके, कोण ठेके चालवतो, त्यांची पोरं कोण आहे हे शोधलं ना. आणि आता चालू आहे, आता उघड पडू लागलं. या 50 वर्षात सगळं झाकून ठेवलं होतं काँग्रेसनं, राष्ट्रवादीनं. आणि त्याच्यामुळं याला ठेचलं जाऊ लागलं. तुम्ही पाहता ना, एक एक कारवाई जोरदारपणे. मध्ये मुकुंदवाडी मध्ये जो गरीब माणसावर हमला केला होता कसाईच्या काही लोकांनी, अवैधरित्या मटणाची दुकानं टाकणे, अवैधरित्या अवैध धंदे त्या दुकानाच्या माध्यमातून करणे, सगळं साफ करायला लावलं. मी आमदार असताना सगळं साफ करायला लावलं. त्याचा अभिमान आहे मला.
ही घाण काढायची आहे. जे जे अवैध धंदे करतील या शहरामध्ये त्यांना लंब करण्याचं काम आम्ही करणार आहोत. खरं तर आपण जर पाहिलं तर संजय केनेकर असेल किंवा भाजप असेल यांनी खरं तर अक्षय जाधव यांच्यासारखी माणसं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तयार केलेली आहेत. खरं तर याच कार्यकर्त्यांमुळे खरं भाजपा जी आहे ती संभाजीनगरामध्ये 1 नंबरवर येते. खर तर अक्षय माझा फार चांगला कार्यकर्ता आहे आणि हार्डकोर हिंदुत्वादी कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळं त्याच्या माध्यमातून अशा अनेक मुलांच्या टीम कार्यरत आहे हिंदुत्वाच्या भूमिकेत. त्यामुळे निश्चितपणे जे जे काही जिथे जिथे चुकीचे धंदे चालू आहेत ते उघडण्यास कारण हीच मुलं आहे. आणि त्यामुळं परवा 140 गायी गोमांस गोहत्या करण्यासाठी जे नेण्यात आलं होतं गोहत्याचं कांड उघडं पडलं. आणि मी या पोलीस कमिशनरांचं अभिनंदन केलं, त्यांचं स्वागत केलं. योग्य कारवाई त्यांना जी माहिती दिली होती आमच्या माध्यमातून त्यांना ती त्याच्यावर कडक कारवाई केली. आणि असे कारवाई येणाऱ्या काळात होणार आहे. ज्यावेळेस मी देवेंद्रजींचं माननीय मुख्यमंत्र्यांनी जो बकरी ईदच्या अनुषंगाने जो आदेश काढला होता मोका लावण्याचा मोकोको, तो आदेश खऱ्या अर्थानं या यंत्रणेला जागृत केलं आणि नागरिकांनाही सतर्क केलं की तुम्ही अशा घटना कळवा जिथे जिथं चूक चालू असेल. आणि त्याच्यामुळे एक मोठी स्कॅन्डल पकडले गेलं. साहेब खरं शेवटचा प्रश्न या ठिकाणी, ह्या निवडणुकीमध्ये जर संजय केनेकर यांना संधी मिळाली नाही तर कसं पुढचे 4 वर्ष निवडणुका नाही आहे, संजय केनेकर नंतर खासदारकीची तयारी करणार अपेक्षा आहे? हे बघा, सामाजिक व्रत घेऊन समाजाच्या शेवटच्या माणसाच्या उद्धाराकरता, समृद्धी करता आणि हिंदुत्वाच्या संरक्षण संस्काराला संवर्धन देण्याकरता जे जे काही संधी मिळेल त्याचा फायदा करेल. मला हेच मिळालं पाहिजे तेच मिळालं पाहिजे नाही, पक्ष देईल आणि नाही दिलं क्या हार में क्या जीत में, क्या हार में क्या जीत में, किंचित भयभीत नहीं मैं, कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही, पर वरदान नहीं मांगूंगा हो कुछ पर हार नहीं मानूंगा, हार नहीं मानूंगा. साहेब पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि वेळ दिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. अर्थातच आपल्या सोबत होते भाजपाचे माजी आमदार संजय केनेकर. वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्या ठिकाणी बेधडक या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.